तर या होत्या हेडलाईन्स आणि आज न्यूज 18 लोकमतच्या या स्टुडिओतलं वातावरण अतिशय तापणार आहे। ज्वलंत मुद्दा जो राजकीय पक्षांमधला आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या वक्तव्याचे पडसाद उमटतील त्यासाठी फायर ब्रँड नेते सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। आपण त्यांची पहिल्यांदा ओळख करून घेऊया। आपल्या सोबत आता या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आहेत उबाठा गटाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, त्याचबरोबर राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। अंबादासजी स्वागत आहे तुमचं। बऱ्याच दिवसानंतर चर्चा दोन नेते आता समोर येणार आहेत आणि भाजपचे आमदार राम कदम सुद्धा आहेत। तुम्हालाही बऱ्याच दिवसानंतर चर्चेमध्ये आल्यानंतर आता आनंद नक्की झालेला असेल। निवडणुकीचं वातावरण तापलंय, स्टुडिओतलं सुद्धा तापणार आहे। आणखी एक फायर ब्रँड नेते आपल्या सोबत जोडले जाणार आहेत, जितेंद्र आव्हाड। त्यामुळे आधी सुरुवातीला आपण बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज 18 लोकमतला जी एक्सक्लुझिव्ह सुपर एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली, नेमका दावा काय केलाय, 2019 ला भाजप शिवसेना युती का तुटली आणि त्याचबरोबर 2022 ला सत्तांतर झालं ते का, दोन पक्ष का फुटले त्यावरही पंतप्रधान मोदी बोलले। आपण ऐकूया मोदी काय म्हणाले। क्या उद्धव ठाकरे जी और शरद पवार जी के साथ या उनके पक्ष में आप कोई एक सिंपैथी की लहर देख रहे? दूसरा, महाराष्ट्र का दुर्भाग्य रहा है कि लंबे अरसे से 5 साल तक कोई एक मुख्यमंत्री रहा नहीं है। एक भी व्यक्ति 5 साल में, देवेंद्र फडणवीस पहले व्यक्ति थे लंबे अरसे के बाद जो एक पूरा कार्यकाल मुख्यमंत्री रहे और पूरी सरकार बेदाग रही, पूरी सरकार लोगों का भला करने वाली सरकार रही। अब सिंपैथी हमारे साथ होनी चाहिए कि जो लोग हमारे साथ चुनाव लड़े, जो लोगों ने हमारे साथ चुनाव लड़ करके महाराष्ट्र के लोगों से वोट मांगा, लेकिन मुख्यमंत्री बनने के खुद के व्यक्तिगत महत्वाकांक्षा के कारण और उसमें अहंकार भर गया, इसके कारण आपने बाला साहब ठाकरे के जमाने से बनी बनाई इस जोड़ी को धोखा दे दिया और उसका लोगों को गुस्सा है, बीजेपी के प्रति सिंपत्ति है। शरद राव के घर में जो मुसीबत है उनके पारिवारिक झगड़ा है, भतीजा संभाले कि बेटी संभाले। यहाँ भी इनका झगड़ा यही है कि भाई और कोई सक्षम नेता ऊपर आए कि खुद का बेटा भले अभी जैसे यहाँ एक परिवार में कांग्रेस के चल रहा है उस पर, तो वो झगड़ा उनका है जी। आज शिंदे जी के नेतृत्व में जो सरकार चल रही है, भारतीय जनता पार्टी का ज़्यादा सीटें होने के बाद में उन्होंने त्याग किया है। त्याग महाराष्ट्र की भलाई के लिए किया है। कुछ लोगों को लगता था कि हम सीएम बनना चाहते हैं, नहीं, पर हम सीएम बन सकते नहीं बने। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या या गंभीर आरोपांच्या नंतर राज्यातल्या राजकारणाला स्वाभाविकपणे त्याचे पडसाद उमटतायत आणि मोदींनी पहिल्यांदा याच्यावरती भाष्य केलेलं आहे गेल्या 3-4 वर्षांमध्ये। याबद्दल विचारूया, अंबादास दानवे आता आपल्या सोबत आहेत। अंबादासजी, पंतप्रधानांचा थेट आरोप आहे व्यक्तिगत महत्वाकांक्षा आणि अहंकारामुळे तुम्ही भाजप सोबतची युती तोडली, तुमचं म्हणणं काय? पहिली गोष्ट तर पहिल्यांदा अशी मुलाखत दिली मागच्या 10 वर्षात देशाच्या पंतप्रधान कधी पत्रकारांना सामोरं गेलेले नाही। एखादी पत्रकार परिषद 10 वर्ष सुद्धा या पंतप्रधानांनी घेतली नाही। राहता राहिला व्यक्तिगत महत्वाकांक्षात या देशात त्यांच्या इतकी कोणालाच नाहीये। काल परवापर्यंत भारत सरकार, नंतर मोदी सरकार, आता एकटे मोदी, आजच्या भाषणात एकटं मोदी ने किया, मध्ये तरी मोदी सरकारने किया, भाजपचं तर कुठं नावच नाही। त्यामुळं पंतप्रधानांनी उद्धवजींना महत्वाकांक्षा, त्याच्यानंतर वेगवेगळे शब्द, व्यक्तिगत महत्वाकांक्षा असं शब्द बोलणं, वाटतं या गोष्टीत काही दम नाही। त्यांच्या नेहमीच्या सारखं ते बोलत असतात तशा पद्धतीनं बोललेले आहे। व्यक्तिगत महत्वाकांक्षा असती तर याच्या आधी अनेक वेळा संधी उद्धवजी ठाकरे साहेबांना आलेली, परंतु भारतीय जनता पार्टीनं वारंवार उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं, माननीय अमितजी शहा
मातोश्रीवर येऊन त्या सगळ्या गोष्टी बोललेले, असं असताना त्याच्यापासून अव्हेर करणं, त्याच्यापासून दूर जाणं, या सगळ्या परिस्थितीतून नंतर या महाराष्ट्रात महाविकास आघाडी निर्माण झालेली आणि नंतर महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धवजी ठाकरे साहेबांकडे आलेलं. याच्यात कोणती व्यक्तिगत महत्वाकांक्षा आहे? याच्यात कोणती व्यक्तिगत महत्वाकांक्षा पुढे? यांनी शब्द तोडायचे, यांनी आधी उंबरठे झिजवायचे आणि नंतर शब्द तोडायचे आणि पुन्हा आम्हालाच बोलायचं. जर असं झालं असेल मग 2014ला युती का तोडली होती भारतीय जनता पार्टीने? ठीक आहे, 2014ला ठीक आहे, मी विचारतो ना. राम कदम आता आपल्या सोबत आहेत. राम कदम, जे तुम्हाला पटतंय हे सगळं? विलासराव अंबादासजी आमचे मित्र आहेत, खूप चांगले वक्ते आहेत, पण अंबादासजींना 2 गोष्टींचं विस्मरण करून चालणार नाही. पहिली गोष्ट, आपण व्यक्तिविशेष टिप्पणी न करता आपण स्वर्गीय बाळासाहेबांचं वाक्य आठवू. काय वाक्य होतं? की त्यांची शिवसेना कधीही काँग्रेस सोबत जाणार नाही आणि जर जाण्याची वेळ आली तर ते शिवसेना नावाचं दुकान मी बंद करून टाकीन. हे वाक्य आमचं नाहीये, स्वतः स्वर्गीय बाळासाहेबांचं वाक्य आहे. काय केलं उद्धवजींनी? म्हणजे गद्दार हा शब्द जर वापरायचा झाला तर जो खरा बाळासाहेबांना मानणारा निष्ठावान शिवसैनिक आहे तो महागद्दार उद्धवजीला त्याला म्हणावं लागेल. कारण उद्धवजींनी स्वतःच्या पित्यासोबत, महाराष्ट्र ज्यांना आराध्य मानतो त्या बाळासाहेबांसोबत महागद्दारी केली. हे नाकारता येईल का? नाही नाकारता येणार. पण 19ला निवडणुकीमध्ये कोणाचे फोटो दाखवून आपण मतं मागितली हो? म्हणजे मोदीजी व्यासपीठावर असताना मोदीजी स्वतः अनेकदा म्हणालेत की माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असतील, अमित शहा साहेब म्हणालेत, उद्धवजी त्या स्टेजवर आहेत, एकदाही कधी ना बोलले नाहीत. अचानकपणे रातोरात जेव्हा काही जागा कमी आल्या आणि ह्यांना जाणवलं की आता आपल्याशिवाय काही पुढे जाणार नाही सरकार, लगेच हे नवीन कुठून तरी काढलं पोथडीतून. काय संबंध त्याचा? आणि जर ते पोथडीत होतं तर जेव्हा जाहीर सभा होत होत्या तेव्हा उद्धव ठाकरेंनी ते लपवण्याचं काय कारण आहे का? काही उत्तर? काही उत्तर नाही. ठीक आहे, मी उत्तर घेतो. राम कदम जी, मला एक प्रश्न जो कन्फ्युजन आहे ना, कार्यकर्त्याला मुख्यमंत्री करीन. ठीक आहे, मला त्याच्याबद्दलच यायचं आहे, मला त्याच्याबद्दल त्यांना विचारायचं आहे. राम कदम जी, मला त्याच्याबद्दल विचारायचं आहे. म्हणजे मुख्यमंत्री होताना तुम्हाला स्वतःचं नाव आठवतं? हा, ठीक आहे, ठीक आहे. अंबादासजी, एक कन्फ्युजन आहे. असं गेल्या काही दिवसातल्या ज्या चर्चा आहेत त्याच्यातून असं दिसतंय फडणवीसांनी शब्द दिला आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करतो, त्यांना ग्रूम करतो, नंतर जातो. अमित शहानी शब्द दिला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करतो, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना शब्द दिला की मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो. हे नेमकं काय आहे? एकदा ह्याच्यातलं कन्फ्युजन दूर होऊ द्या ना, एकदा कन्फ्युजन दूर होऊ द्या. कोण कुणाला नेमका काय शब्द दिलाय? मला असं वाटतं सगळ्यात आधी ज्या पत्रकार परिषदेत शिवसेना भाजपची त्यावेळेस झाली त्याच्यात सुस्पष्टपणे सगळे नेते सहभागी होते. त्यांनी सगळ्या जागा, लोकसभा, विधानसभा आणि सत्ता 50-50% अर्धी विभागण्याची घोषणा केली. जुनी पत्रकार परिषद आठवा, त्यात देवेंद्रजी सहित सगळे नेते उपस्थित आहेत. तर आता राहिला दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री पदाचा. उद्धवजी ठाकरे साहेब हे कधीच म्हणले नाही आणि अमित शहा पण असं म्हटले नाही की मुख्यमंत्री हा शिवसेनेचा 2.5 वर्ष आणि भारतीय जनता पार्टी 2.5 वर्ष अशा पद्धतीनं अर्धा. त्यात कोण मुख्यमंत्री होणं ज्याच्या त्याच्या पक्षाचा मुद्दा असतो. आणि मग उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवा मुलाखतीत सांगितलं टाइम्सच्या की 2.5 वर्षाचं शिवसेनेचं मुख्यमंत्री पद हे होत असताना त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस म्हटले ते आपण आदित्य ठाकरेंना करू, असं देवेंद्रजी म्हटले, ते असं उद्धवजी म्हटले. मी वाचलेलं ते सांगतो. आणि असं असताना आणि मग मी काय करणार तर मी दिल्लीला जाणार असं देवेंद्रजी म्हटले, असं उद्धवजींनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलेलं आहे. अमित शहा साहेब किंवा उद्धवजींची जी चर्चा झाली, शिवसेना अर्धा आणि भारतीय जनता पार्टी अर्धा, 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद असं सुस्पष्टपणे. पण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला वाटलं, कारण की आपल्या जागा आता जास्त जागा आलेल्या आहेत, शिवसेनेच्या थोड्या कमी आलेल्या आहेत, आता आपण कशाला द्यायचं शिवसेनेला अर्धा? ही सुद्धा मानसिकता भारतीय जनता पार्टी झालेली. आणि जो शब्द दिला एकदा ठरल्यानंतर कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष
देण्याची आवश्यकता नसते. एकदा ठरलेलं आहे, आपल्या एका घरामध्ये बंद खोलीमध्ये शिवसेना पक्ष ठरलेलं आहे, मग त्याविषयी बाहेर वाच्यता करण्याची गरज नाही. या भूमिकेतून उद्धवजी बोलले नसतील. आणि तुम्हाला एक सांगतो, वाद झाला नरेंद्र मोदीचा हात सुद्धा तुम्हाला शिवसेना प्रमुखाचा फोटो लावून फिरावं लागतं. अगदी अंबादासजी, तुमच्यात वाद झाला, भाजप शिवसेनेत वाद झाला, ह्याच्यात एक तिसरा अँगल आला. तुमची युती तुटली आणि त्याच्यानंतर एक तिसरा महाविकास आघाडीचा जन्म कुठं झाला आणि महेश तपासेंना त्याच्यात ऍड करतोय. शरद पवार पक्षाचे ते आता प्रवक्ते आहेत. खरं तर शरद पवार असं म्हणाले, महेशजी, ह्या दोघांमध्ये भांडण लावण्याचा तुम्ही प्रयत्न 2014ला केला होता, तुम्ही न मागता पाठिंबा दिला. पवार साहेब म्हणाले ते दोघं वेगळे झाले पाहिजेत. तुमचा हेतू यावेळेस सुद्धा 2019ला तोच होता का? तो हेतू साध्य झाला का? आणि म्हणून तुम्ही मुख्यमंत्री पद घ्या पण त्यांना सोडा, आमच्या सोबत या तुमच्या डावात तुम्ही यशस्वी झालात का? महेश तपासेजी, 2019चा जो निकाल होता तो कुठल्याही एका पक्षाला बहुमत देणारा निकाल नव्हता. त्याच्यामुळे शिवसेना असेल त्यांना कदाचित भाजपसोबत जावं लागलं असतं किंवा आमच्यासोबत जावं लागलं तरच ते सत्तेत येऊ शकले असते, अन्यथा ते सत्तेत येऊ शकले नसते. परंतु शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टी मधला मनमुटाव हा 2019चा नाही, हा 2014चा आहे. कोण करा की त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शपथविधीलाही मला वाटतं उद्धव साहेबांना निमंत्रण गेलं नव्हतं. महाराष्ट्राची ती परंपरा नाही, किती जरी शत्रू कटुता असली तरी महाराष्ट्राची एक राजकीय परंपरा असते, तिकडे आपल्या राजकीय विरोधाला आपण बोलवतो, ही आतापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं की त्या निवडणुकीमध्ये जवळपास सर्वच पक्ष वेगवेगळे लढलेले. म्हणजे शिवसेना, भारतीय जनता पार्टी ही वेगळी लढली, आम्ही काँग्रेसपेक्षा वेगळे लढलो. आणि 21 मध्ये सकाळचा शपथविधी शिवसेनेला डावलून अजित पवारांबरोबर कोणी केला? तो भारतीय जनता पार्टीने केला. मग असं बोलायचं का की शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंना अंधारात ठेवून देवेंद्र फडणवीसांनी सकाळी सकाळी अजितदादांना नाही, तोपर्यंत चित्र स्पष्ट झालं होतं ना महेशजी, तोपर्यंत चित्र स्पष्ट झालं होतं. चित्र स्पष्ट म्हणजे तुमच्यासोबत ते बैठका करत होते, तुमच्यासोबत महाविकास आघाडी त्यांनी स्थापन केलेली होती. माझा प्रश्न थेट आहे, माझा प्रश्न तोच आहे, दोघांमध्ये भांडण लावून तुम्ही सत्तेमध्ये आलात का? तुमची सत्तेत यायची कुठली परिस्थिती नव्हती, तुमची सत्तेत यायची परिस्थिती नव्हती, तुम्ही सत्तेत आलात का? स्पष्टपणे सांगितलं की एकच त्या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्रीचे उमेदवार असतील, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यांना मुख्यमंत्री देण्यासाठी आमचा आग्रह होता. तो प्रस्ताव त्या ठिकाणी तुम्ही माझ्या प्रश्नाला बगल देता, प्रेक्षकांना कळतंय. महेशजी, शरद पवार साहेब काय म्हणाले? पवार साहेब असं म्हणाले त्या दोघांमध्ये भांडण व्हावं, दोघं वेगळे व्हावे, दोघं एकत्र येऊ नयेत, हा आमचा हेतू होता. 2014ला जेव्हा मी पाठिंबा दिला, 2019ला सुद्धा त्यांच्यात भांडण होत आहे. आपण 2024 मध्ये, 14ला काय झालं ते आता त्याच्यापेक्षा 2024 मध्ये काय वस्तुस्थिती ते बघा ना. आज पंतप्रधानांनी मीडियासोबत चर्चा केली, गेल्या 2-3 दिवसापासून ते चर्चा करतायत. परंतु पंतप्रधान या नात्याने गेल्या 10 वर्षामध्ये ते कधीच मीडियासमोर बोलले नाही. देशाच्या बेरोजगारीवर बोलले नाही, वाढत्या महागाईवर बोलले नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले नाही, चायनाच्या प्रश्नावर बोलले नाही. परंतु राजकारणाच्या पोटी निवडणुकी समोर ठेवून आज ते पहिल्यांदा बोलले, त्यांचं मी अभिनंदन करतो. परंतु महत्वाच्या विषयांना बगल देऊन प्युअरली राजकीय विषय त्यांनी घेतले. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीच्या समोर एकमेव म्हणजे पंतप्रधान म्हणून जो अजेंडा आहे तो फक्त निवडणूक जिंकण्याचा त्यांच्या समोर अजेंडा आहे. आज ते बेरोजगारी मी येतो, मला वाटतं ह्या मुद्द्यावर पुढे जाऊया. आणखी एक मिनिट, माझं पूर्ण नाही झालं. गुजरातचा पांढरा कांदा तुम्ही निर्यातीला परवानगी देता, मग आमचा लासलगावचा, नाशिक जिल्ह्याचा, महाराष्ट्रातला लाल कांद्याला तुम्ही परवानगी का देत नाही? सर, आता तुम्ही मी प्रश्न काय विचारला, तुम्ही उत्तर काय देता? पुन्हा थांबवलं की तुम्ही म्हणता की माझं पूर्ण झालेलं नाहीये. मुद्दा काय आहे? मुद्दा हा होता की शरद पवार साहेब ज्या गोष्टी करत पाहत होते, भाजप शिवसेना एकत्र येऊन तुमच्यासाठी संधी मिळाली सत्तेची, तुम्ही मान्य करायला हवं होतं, पण ठीक आहे, तुम्ही मान्य करत नाही आहात. आता मुद्दा आणखीन एक आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चर्चेमध्ये मांडला. मला अंबादास दानवेंना विचारायचं आहे. दानवेजी, ती असं म्हणतायत की तुमच्याकडे मुख्यमंत्री पदासाठीची स्पर्धा होती, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं किंवा त्यांना पुढे राजकारणात पुढे आणायचं. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे मात्र पुढे येत होते एक नेता म्हणून. घरातल्या अंतर्गत पक्षातल्या अंतर्गत वादातून तुमचा पक्ष फुटला, मोदींनी थेट आरोप केलाय. एकतर हे आपलं आरोप हा चुकीचा आहे.
जर असं असतं तर 2014ला विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना जबाबदारी दिली नसती. 2019ला ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं, आतापर्यंत या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खातं आपल्या दुसऱ्या मंत्र्यांना दिलेलं नाही. तुम्ही मुख्यमंत्री करणार होता त्यांना? पहिल्यांदा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपले, जरा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ का दुसरं देऊ ते आम्ही फक्त उपप्रश्न आठवण करून दिली तुम्हाला. फक्त दुसऱ्या नंबरचं जे मंत्रीपद होतं एकनाथ शिंदे साहेबांना होतं आणि नगर विकास खातं जे आतापर्यंत या महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्या मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या मंत्र्यांना देताना ते एकनाथ शिंदेना दिलेलं आहे. त्याचा अर्थ एक शिवसेना नेता म्हणून, एक सहकारी म्हणून एकनाथ शिंदेचं या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात शिवसेनेमध्ये. ठीक आहे अंबादासजी, तुमचा आवाज पूर्ण येत नाहीये, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो. अशाच प्रकारचा आरोप मोदींनी पुन्हा एकदा केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल. तुम्ही म्हणता की भाजपमुळे हे सगळं झालं, पण मोदींचं असं म्हणणं आहे की तुमच्या घरामध्ये, म्हणजे तुमच्या पुतण्याला पुढे आणायचं की तुमच्या मुलीला राजकीय वारसा बनवायचं, वारसाच्या या लढाईमधून तुमचा पक्ष फुटलेला आहे, असा थेट आरोप मोदींनी केलाय. तपासेजी, तुमचं म्हणणं काय? नाही, मला देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं वक्तव्य अलीकडच्या काळामध्ये आठवलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं मी बदला घेतला. त्यांनी स्पष्ट सांगितलं मी पक्ष फोडले आणि मी माझा आधीचा बदला घेतला. आता मला एक सांगा, नॅचरली करप्ट पार्टी हे भोपाळमध्ये काही महिन्याआधी पंतप्रधान बोलले, त्याच्या 2-3 दिवसामध्येच अजितदादांचा प्रवेश झाला ना. म्हणजे अजितदादांना गळ्याला लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने सर्वात प्रथम पहाटेचा ज्या शपथविधी झाला त्या काळामध्ये केला. त्याच्यानंतर पवार साहेबांनी ते सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या. अजितदादांच्या मागे एकही आमदार गेला नाही. त्या गोष्टीचं दुःख अजितदादांच्या मनामध्ये होतं. त्यांच्या हातातली ती संधी गेली, त्यांच्या हातामध्ये पक्ष येऊ शकला नाही आणि त्याचा बरोबर उपयोग करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी परत एकदा डाव रचला. पहिला शिंदे साहेबांच्या माध्यमातून केला, शिवसेना काबीज केली, त्याच्यातले 40-45 आमदार बाजूला घेतले, सरकार स्थापन केलं आणि अजितदादांना थेट पंतप्रधानांनी इशारा दिला की कोणी जरी असेल, इरिगेशन स्कॅम झाला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असा थेट त्यांच्यावर मला वाटतं अशी चेतावणी देण्यात आली. त्याच्यानंतर 2-3 दिवसामध्ये अजितदादा लगेच मला वाटतं 2 जुलैला सरकारमध्ये सामील झाले. ठीक आहे, मी रामकदमांना विचारतो ना थेट, रामकदमजी तुम्ही फोडले का? सांगा महाराष्ट्राला की तुम्ही दोन्ही पक्ष फोडले, बदला घेतलाय, असा थेट आरोप तुमच्यावरती केला जातोय. मला सांगा की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत जे 40 लोक आले त्यातला कोणी शाळकरी मुलगा आहे का? सगळे 3-3, 4-4 टर्मचे 5-5 लाख लोकांमधून निवडून येणारे आमदार आहेत. जे खासदार आलेत ते सुद्धा 2-2, 3-3 टर्मचे खासदार आहेत. 20-20 लाख लोकांमधून निवडून येतात. कॅबिनेट मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत. तर त्याच्यामुळे आपण समजून घ्यायला पाहिजे की ज्या माणसाबरोबर स्वतःच्या रक्ताचा सख्खा भाऊ राहायला तयार नाहीये, मी उद्धवजींबद्दल बोलतो, म्हणजे बाळासाहेबांची अखेरच्या श्वासापर्यंत ज्या थापानं सेवा केली, तो सेवक देखील उद्धवजींबरोबर राहायला तयार नाही, तो देखील शिंदे साहेबांसोबत आला. काय कारण असावं? म्हणजे ज्या माणसाला स्वतःची रक्ताची माणसं, नातेवाईक ते टिकवता आले नाहीत, स्वतःचे आमदार, खासदार, मंत्री टिकवता आले नाहीत, आणि त्याच्यानंतर त्याचं खापर इतरांवर फोडलं पाहिजे का? स्वतःच्या अहंकाराला, स्वतःच्या स्वार्थीपणाला त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. हे महाराष्ट्राच्या जनतेने ठराव. क्रमांक 1. क्रमांक 2, अजितदादांची कार्यशैली ही सकाळी 5:30 पासून उठल्यापासून काम करण्याची कार्यशैली आहे. आता स्वाभाविकपणे महाराष्ट्र पाहतोय ना, पुढे करताना स्वतःच्या लेकीला तुम्ही पुढे कराल, बाकीचे सगळे प्रफुल्ल पटेलांपासून सगळेच्या सगळे लोक अजितदादांसोबत का जातात? हो, काय कारण? एकाचं काही असेल, दुसऱ्याचं काही असेल, तिसऱ्याचं काय असेल, पण 43ची संख्या म्हणजे जवळपास 95-96% लोक अजितदादांसोबत जातात. त्यानंतर सुद्धा आपण म्हणायचं म्हणजे शिवसेनेला तुमच्यापासून त्यांनी दूर केलं म्हणून तुम्ही अजित पवारांसह त्यांचे नेते दूर केले. 30 वर्ष निवडून येत आहे. तर त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला हे मान्य, ऐका साहेब, कुठेतरी आपल्याला हे मान्य करावं लागेल की आपल्यामध्ये काहीतरी चूक आहे. त्याच्यामुळे ही सगळी सुज्ञ मंडळी आपल्याला सोडून गेलेत. पण तसं आत्मचिंतन नाही करायचं. उलट पक्षी काय करायचं? इतरांना दोष द्यायचा. इतरांना दोष देण्यापूर्वी असं का घडलं
शरद पवारांचं असं काय चुकलं? ठीक आहे, मी उत्तर उद्धव घेतो. ठाकरेंचं महेश असं काय तपाजीजी, चुकलं? काय चुकलं तुमचं? तुम्ही आत्मपरीक्षण करणार नाहीत का? 40 लोक गेले तुमच्याकडून. शरद पवारांचा माझी मुलगी, दबदबा माझा होता मुलगा, माझं पक्षावरती. कुटुंब, याच्या 40 लोक पलीकडे तुमच्या असं नाका विश्व खालून नाहीये. गेली. विश्व व्यापक असलं पाहिजे. ठीक आहे, मी उत्तर घेतो. मी उत्तर घेतो. मी या देशासाठी काय महेश तपाजी. राम भाऊंना, आमचे मित्र राम भाऊंना अजितदादांचा एवढा पुळका आला, मी त्यांचे अभिनंदन करतो. परंतु मग देवेंद्र फडणवीस साहेब जेलमध्ये चक्की पीसिंग असे का म्हणाले, याचं तुमच्याकडे उत्तर आहे की नाही? अजितदादांना जेलमध्ये टाकणार हे वाक्य तुम्ही बोलले. त्यावेळेला देखील आम्ही अजितदादांना डिफेंड करत होतो. आजही आम्ही डिफेंड करतो की त्यांचा आणि इरिगेशन खात्याचा काही म्हणजे ज्या भ्रष्टाचाराचे जे तुम्ही आरोप केले ते पूर्णपणे खोटे होते. आणि सुप्रिया साहेबांना खूप मिळालं. हा जो आरोप केला होता तो काय मिळालं? फक्त 15 वर्ष खासदार झाले. त्याच्या पलीकडे सुप्रिया सुळे. ठीक आहे, रामकदमजी बोला. मला अंबादाजींकडे पण जायचंय, ते जोडले गेलेत. अजितदादांना 4 वेळा उपमुख्यमंत्री पण मिळालं. भुजबळ साहेबांना पराभव झाल्यानंतर देखील मंत्रीपद मिळालं. माझे मित्र आहेत त्यांना पटेलांना देखील लोकसभेमध्ये या ठिकाणी शरद पवार गटाचे जे नेते आहेत शरद पवारांनी दिलं. काय दिलं नाही मला सांगा ना रामभाऊ. तुमच्या पक्षामध्ये आता आमचे लोक आल्यानंतर, शिवसेनेचे लोक आल्यानंतर, पण त्यांना सत्ता हवी होती. त्यांना सत्ता हवी होती ना महेश तपाशेजी, त्यांना सत्ता हवी होती. जसं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद हवं होतं, तुम्ही दिलं. अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या लोकांना सत्ता हवी होती, ती त्यांनी दिली. ठीक आहे, राम कदमजी उत्तर द्या. मी तेच म्हणतोय की भारतीय जनता पार्टीने फोडली. माझं दुसरं काय म्हणणंच नाही. ठीक आहे. मुळामध्ये तत्वतः या ठिकाणी शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांनी मान्य केलंय की त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि काही त्यांच्या नेत्यांच्या चुकीमुळे हे सगळे नेते आमच्या सोबत आलेत. हे तत्वतः मान्य केलं. पूर्ण मान्य करणं त्यांची राजकीय अडचण होईल. दुसरा मुद्दा की कुणी आलं गेलं म्हणून त्याच्यावरचे आरोप काही थांबलेले नाहीत. कुठली एन्क्वायरी थांबले सांगा बरं मला. उगाच काही मीडियासमोर आपण बोलायचं. क्लीन चिटच मिळाली. कुठलीही कोणावरचीही चौकशी थांबलेली नाही. आणि जर थांबवली गेले तर कोर्ट पडले ना, आहे ना उघडं कोर्ट. जा ना कोर्टात की बाबा हे आलेत म्हणून यांची चौकशी थांबवले. कोणाचीही चौकशी थांबवली. चौकशी हा भाग वेगळा. आणि जेव्हा राजकारण म्हणून आपण महाराष्ट्र हिताच्या दृष्टिकोनातून एकत्र येतो, आकडेमोड एकत्र येतो, तो भाग वेगळा. त्याच्यामुळे दोघांना, दोन्ही विषयांना तुम्ही एकत्र करण्याचं कारण नाही. आणि हा दुसरा विषय घेत असताना तुम्ही तुमच्या चुकांवर पांघरून घालू शकत नाही. लेकीला पुढे करण्याच्या स्वार्थी हेतूतून हे सगळं घडलं मान्य करावं लागेल ना. मी या चर्चेमध्ये अंबादाजींना घेतो. काहीच बोलणार नाही. उद्धव ठाकरेंना परिवार जो आहे त्याच्या पलीकडे उद्धव ठाकरे मान्य करणार नाही. कार्यकर्त्यांनी फक्त उद्धव ठाकरेंच्या सतरंजा उचलायच्या, ह्यांनी एकाचे 2 बंगले करायचे. मला या चर्चेमध्ये अंबादाजींना आणायचंय. मी दोघांनाही थांबवतोय. मला अंबादाजींना आणायचं. अंबादाजी, मुलाला मंत्री करण्याची काय आवश्यकता हो? ठीक आहे, आपण त्या मुद्द्यावर बोलू. पुत्रप्रेम की मुलगी प्रेम, ह्या दोन्ही बद्दल तुम्ही मांडताय. पण मला अंबादाजींना चर्चेत आणायचं. अंबादाजी, तुमचा आवाज जेव्हा येत नव्हता आमच्याकडे, तुम्ही डिस्कनेक्ट झाला होता, तेव्हा राम कदम यांनी तुमच्यावर आरोप केला, बाळासाहेबांची शेवटच्या श्वासापर्यंत ज्या थापांनी साथ दिली ना, तो थापा सुद्धा तुमच्यासोबत राहिला नाही. तो सुद्धा तुम्हाला सोडून गेला. जीवाला जीव देणारे कार्यकर्ते, आमदार, ज्यांनी तुमच्यासाठी गोळ्या झेलल्या म्हणतात ते, केसेस झेलल्या, ती लोक एका रात्रीत, एका क्षणात तुम्हाला सोडून गेली. ज्यांच्यावर तुम्हाला नाज होता, त्याच्याबद्दल तुम्ही आत्मचिंतन करणार की नाही, हा त्यांचा सवाल आहे. मला असं, गद्दार लोक गेले, गद्दारी त्यांनी केली, काय काय झालं महाराष्ट्रातल्या गल्ली गल्ली, वाड्या तांड्यावर 50 खोटे एकदम ओके चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. सगळं दिल्यानंतर ही गद्दारी करायची, बेईमानी करायची. कॅबिनेट मंत्री बनवलं, राज्यमंत्री बनवलं, 4-4दा आमदार बनवलं, तरी यांच्या मनात जर गद्दारीचं विष पेरलं असेल तर त्याला कोणी काही करू शकत नाही. यांनी त्या सोडताना म्हटलं होतं की राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या आम्हाला मांडीला मांडी लावून बसणं आम्हाला सहन होत नाही. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, आम्हाला सहन होत नाही, म्हणून यांनी शिवसेना सोडली होती. आता कोणतरी प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेख केला, माननीय रामजी कदम साहेब. आता 2 वर्षापूर्वी एक सभा झाली भारतीय जनता पार्टीची बीकेसीवर. त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब असं म्हटले होते की कुछ लोग मिर्ची का व्यापार करते, कुछ लोग मिर्ची से व्यापार करते. कोणाला म्हटले होते?
प्रफुल्ल पटेलांना बोलले होते. अजितदादाचं चक्की किसिंग आता महेश तपासेंनी सांगितलं, आता किसिंग चालू आहे, किसिंग गेलं. सगळ्या ह्याच्यातून क्लीन चिट, सगळ्या ह्याच्यातून क्लीन चिट दिली जाते. 70 कोटीचा 2 दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान आरोप करतात आणि तेच लोक आज राज्याचे अर्थमंत्री आहेत, त्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी सगळ्या ईडी बीडी भारतीय जनता पार्टी सीबीआयचा आपण क्षणभर असं मान्य करूया अंबादाजी, वेळ खूप कमी आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. अंबादाजी आणि महेशजी, माझा एक प्रश्न आहे, आपण असं क्षणभर मान्य करूया आणि तो आरोप आहेच, भाजपला ते मान्य करावंच लागेल की की अनेक असे लोक होती ज्यांच्यावरती केसेस आहेत, ते लोक त्यांच्याकडे आले आणि त्याच्याबद्दलचा प्रश्न सातत्याने आपण त्यांना विचारतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा आम्ही तो प्रश्न मुलाखतीत विचारला. पण माझा दोघांना सवाल आहे खरं तर, अंबादाजी आणि महेशजी, एक मिनिटात उत्तर द्या. तुमच्या नेत्यांना ब्लॅकमेल करून कोणीतरी घेऊन जातं, याचा अर्थ तुमच्या नेत्यांच्या हात दगडाखाली आहेत, होते, तुमच्या लोकांच्या चुका झाल्या होत्या, हे तुम्हाला मान्य करावं लागेल की नाही, जे आजपर्यंत तुम्ही कधीच नाकारलं नाही. ते जेव्हा आरोप करायचे तेव्हा सांगायचं आमचे स्वच्छ आहेत सगळे, आता तुम्ही म्हणता ते चुकीचे होते. हा दुटप्पीपणा नाही का? मी असं कधीच म्हटलं नाही आमचे नेते. मी तुमच्यासोबत किती डिस्कशन शो केले. अजित पवारांवर झालेल्या आरोपांचं समर्थन करण्यासाठी किंवा ते आरोप चुकीचे सांगणारे महेश तपासी किती वेळा स्टुडिओमध्ये आलेले होते. मी स्टुडिओमध्ये अनेक वेळा आलो आणि सांगितलं की अजितदादांवर खोटे आरोप करण्यात आलेले. त्यावेळेला मी सांगत होतो, आजही सांगतो, आता अजितदादांना टार्गेट करण्यात आलं. परंतु माझं एकच म्हणणं आहे, केंद्रीय मंत्री नाही माझं कोण बोलतोय आता, मी बोलतोय ना आता. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, इंडियन एक्सप्रेसने देशातल्या 25 विरोधी पक्षांच्या नेत्यांची यादी जाहीर केलेली. 23 नेत्यांना क्लीन चिट दिलं, थंड बस्त्यामध्ये त्यांची इन्क्वायरी लागली. अहो, इन्क्वायरीच्या नावाखाली 2-2 वर्ष तुम्ही जेलमध्ये डांबून ठेवतायत ना. अनिल देशमुखावर 100 कोटीचा आरोप करणारा परमवीर सिंग गेला कुठे? त्या चौकशीचं झालं काय? समोर येणार आहे की नाही? राज्याच्या गृहमंत्री एवढा मोठा दर्जा असणारा एक गृहमंत्र्याला तुम्ही 1-1 वर्ष जेलमध्ये सोडवतात. त्याच्या संदर्भात तुमच्याकडे काय भूमिका आहे? आणि ज्यांनी खोटे आरोप केले तो काय म्हणतो, ऐकीव आरोप आहेत. म्हणजे ठीक आहे महेशजी, मी माझा वेळ संपला, मी अंबादास दानवेंकडे जातो. अंबादासजी, मी नाव घेऊन सांगतो, आता शिवसेनेचे जे उमेदवार म्हणून आता उत्तर मुंबईतून आले ना रवींद्र बायकर, त्या रवींद्र बायकरांची पाठराखण करण्यासाठी तुमचे नाकनेवाले म्हणजे अक्षरशः तुम्ही जीवाचं रान करून त्यांचा सपोर्ट करत होतात की हे चुकीचे आहे, त्यांच्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत, हे स्वच्छ आहेत, सगळे होत आहेत. आता ते तिकडे गेले की तुम्ही लगेच म्हणतात ते भ्रष्टाचारी होते. हे काय नेमकं? आम्ही म्हणतो सोडा, जे आता ज्यांनी पक्षाचं तिकीट दिलं भारतीय जनता पार्टीनं, आता यामिनी जाधवांचं नाव सांगितलं कोणीतरी, त्यांचे पती यशवंत जाधवर काय काय आरोप होते, काय झालं? आता ते पावन झाले ते. वायकरावची किती इन्क्वायरी, किती रिकव्हरी काढली होती, आता त्यांना लोकसभेचे उमेदवार देतात, पावन झाले ते. किती कालपर्यंत तुम्ही म्हणत होता ते स्वच्छ होते. अरे आता देशाच्या अर्थमंत्र्यांनी व्हाईट पेपरची गोष्ट केली. आता व्हाईट पेपरची गोष्ट केली निर्मला सीतारामनजींनी संसदेमध्ये. व्हाईट पेपर आदर्श घोटाळ्याचे, ते आदर्श घोटाळे त्यांना तुम्ही राज्यसभेचं तिकीट दिलं होतं. राम कदमजी उत्तर द्या. ज्या नेत्यांवरती तुम्ही अक्षरशः रान उठवता ते तुमच्याकडे येतात. अशी विरोधक प्रश्न विचारतायत, कुठली अशी लॉन्ड्री आहे तुमच्याकडे की नेत्यांना स्वच्छ करून तुम्ही एकदम क्लीन करता? कसं आहे, या ठिकाणी थोडंसं जरा चर्चेमध्ये गोंधळ आणि चुकीची माहिती दिली जाते. माझे जवळचे मित्र अंबादाजी म्हणाले की अजितदादांना क्लीन चिट या सरकारच्या काळात दिली गेली. अंबादाजी, आपण माहिती घ्या, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी असताना 3 केसेसमध्ये स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ज्या अजितदादांवरची जी काही प्रकरणं आहेत त्यात क्लीन चिट दिली. आता आम्ही असं म्हणायचं का, त्यावेळेस अजितदादा त्यांच्या सोबत होते म्हणून उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली? करायचा असा आम्ही आरोप? काय उत्तर आहे याच्यावर तुमच्याकडे? तर त्याच्यामुळे ठीक आहे, आता निवडणुका आहेत, तुम्हाला तुमच्या पक्षाची बाजू आवरून देण्यासाठी त्याच्यावर आरोप करणं गरजेचं आहे. पण ते आरोप करत असताना तुमच्या काळात तुम्ही कशी क्लीन चिट दिली त्याचंही तुम्हाला विश्लेषण करून पुढे जावं लागेल. पहिला अगदी या बाजू आहे, प्रत्येकाच्या या बाजू आहेत. ऐका फक्त शेवटच्या ठीक आहे, 10 सेकंदात सांगतो. 10 सेकंदात प्लीज. ज्या लोकांना अटक झाली, ज्या लोकांवर ईडीनं सीबीआयनं कारवाई केली, का न्यायालयाने त्यांना दिलासा नाही दिला? का नाही दिला? काय कारण? का न्यायालय पण कुणीतरी हे केलंय?
काय कारण? त्याच्यामध्ये जेव्हा फुल प्रूफ डॉक्युमेंट आहे, कागदोपत्री सगळा हेरफार केला गेलेला आहे, हे डॉक्युमेंट आहे, तर मग पुन्हा पुढे त्याचं काय होतं हाही सवाल आहे ना राम कदमजी. याच्यावर ह्या डॉक्युमेंटचं पुढे काय होतं आणि हाही सवाल आहे. कोणत्याही पण ठीक पक्षात आहे, गेले, पण ठीक आहे, ठीक कोणत्याही पक्षात आहे. एक गेले, महाराष्ट्रातल्या तुम्हाला जनतेला जे माझा शब्दप्रयोग वेळ संपलाय, वापरायचे माफ करा, जरूर माझा वेळ वापरा. संपलाय. नारायणराव राणे, गेलेली नाही. नाही नाही नारायणराव नाही, अशी राणे, अनेक यादी आहे. सरनाईक, विरोध नारायणराव राणे, सरनाईक, भावनाताई एवढ्यावर आरोप केले होते. काय झालं? सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले होते, काय झालं? अजितदादा यांच्यावर आरोप केलं होतं, काय झालं? किरीट सोमय्या रोज पत्रकार परिषदा घेत होते, याचं अगदी काय खरं झालं सांगा आहे. ना. जेव्हा त्यांच्यावरती आरोप होते. होतात ते तुमच्या पक्षात असतात तेव्हा मात्र त्यांच्या समर्थनात तुम्ही येता, आणि जेव्हा ते दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा मात्र ते म्हणतात की ते खरंच दोषी होते. ते म्हणतात की जोपर्यंत पुढे आहेत तोपर्यंत दोषी आहेत, आणि आमच्याकडे आले की स्वच्छ. महाराष्ट्रातली जनता हे सगळं बघतीये, सगळ्यांचं सगळं बघतीये, आणि महाराष्ट्रातली जनता मला वाटतंय हे सगळं बघून त्यांचं मत ठरवणार आहे. दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप हे सगळं होत असताना सामान्य माणसाचा विवेक मात्र आजही जागेवर आहे, आणि तो बरोबर योग्य ठिकाणी व्यक्त होणार आहे. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.